मला 10 रुपये दे की ग, दिवाळीला मी बंदूक घेऊन येणार आहे फटाकडे उडवायला. अरे टकल्या, निघतोस का इथून? 10 रुपये पाहिजे म्हण. तुझ्या बाबाने काय मला गटरा देऊन गेलाय का इकडं? ए मम्मी, मला ते काय माहित नाही बघ. मला 10 रुपये दे की ग. माझ्या सगळ्या मित्रांनी बंदूक आणली, फटाकडे आणली. अगं मला पण पाहिजे, 10 रुपये दे मला. तुझ्या बाबाने ठेवलंय माझ्याकडे गटरा. तुला उचलून देतो की 10 रुपये त्यातले. निघतोस काय नाही इथून? काय घालू तुझ्या डोसक्यात ही बुट्टी? वहिनी, तुमचा मुलगा तर किती हट्ट धरणी आहे हो. लई हट्ट धरतोय हो. बाप तर बाप, ह्या माझ्या मुलांनी सुद्धा माझं सगळं रक्त पिऊन टाकल्यात. तूच सांग वहिनी, मी कुठून देणार ह्यांना पैसे? माझ्याकडे काय ह्याचा बाप पैसे देतोय? काय पगार आणून देतोय जे उचलून ह्यांना पटकन देऊन टाकू? 1 रुपया देत नाही तो. तू निघ इथून माझ्या समोरून. जा, तुझ्या बापाकडे पैसे घेऊन जा, फटाकडे आण जा. निघ माझ्या समोरून पहिला. ए मम्मी, मी नाही जाणार ग पप्पाकडे. पप्पा मला लय मारतात तर मी काय करू? तू आहे आणि तुझा बाप आहे, बघून घ्यायचं. जा, चाललो मी. मला ढीकभर काम पडल्यात. एक काम करतो, तुझे मम्मी पप्पा तर पैसे देणार नाही. घरातला गडवा फोड आणि त्याचे ते पैसे घेऊन जा आणि फटाकडे घेऊन ये आणि उडव. उभय काकू, तुम्ही बरोबर बोलताय बघा. आता तसंच करतो. एक तर मम्मीचं पाकिट घेऊन जातो, नाहीतर घरातला गडवा फोडून टाकतो आणि मस्त दिवाळी मी साजरी करणार. चला आता मी पण जातो आणि माझ्या नवऱ्याला सांगतो त्या खेकड्या तोंडाला, मला पण मस्तपैकी एक साडी घेऊन यायला दिवाळीला. आज येऊ दे हो घरी. आज चांगलाच याचा आज भूत काढतो. काय गे फुकणे, काय नाटक चालू आहे ग तुझं? उगाच कशाला सारखा ह्या टकल्याला माझ्या मागे पाठवा लागलीस? 4 लोकात बसलेला असतोय. जरा तर काय काय नाही. मम्मी बोलवायला लागली म्हणून मला घेऊन आलाय हो. आज माझी बहीण यायला लागली, तुमची मेवणी, म्हणून पाठवा लागलं होतं सारखा त्याला घेऊन ये जा तुझ्या बापाला म्हणून. कोणाची टांग तुझी लक्ष लावायला आलं नाही का मला? काय तर जरा खायला घेऊन आलो असतो की तिच्यासाठी. अरे टकल्या, तुला सांगायला येत नाही मावशी येणार आहे म्हणून? आता पटकन लवकर बाजाराला जा. जातो मी बाजारात. घेऊन येतो तिच्यासाठी मस्तपैकी काय तर कोल्ड्रिंक्स घेऊन येतो आणि चिवडा घेऊन येतो आणि काय पण पाहिजे ते घेऊन येतो चांगलं बघून बाजारात खायला. मेवणीसाठी चिवडा म्हण, कोल्ड्रिंक म्हण, आणि मी 5 रुपयाचे वरका मागितलं ते सुद्धा तुला घेऊन द्यायला होत नाही रे. होय की मग मेवणी तर कधी कधी येते घरी. तू तर नेहमीच मला सकाळी उठून तुझं तोंड बघायचं आहे. मेवणी फिवणी कोणी सुद्धा येणार नाही. ते तर मी बोलवलं होतं बघायसाठी. काय म्हणतोय हो गटारीच्या केसांचा कुठला? 4 दिवस उरल्यात दिवाळीला. कधी करणार रे मला शॉपिंग? अच्छा, आजच जायचं. चल पटकनी गाडी काढ. कशाची शॉपिंग करणार आहेस? गेल्या वर्षीचं सामान तसंच पडलंय बघ. एकदाच घातल्या त्याला, तेच वापर जा. उगाच कशाला फालतूचे पैसे खर्च करतेस? मला तर साडी पाहिजे. साडी ती पण 9 वारी कोल्हापुरी पैठणी साडी पाहिजे मला. ते पण 50,000ची. कोंबड्याची टांग तुझी. माझ्या आयुष्यात मी 50,000 एक टाइम कधी बघितलो नाही आणि तुला 50,000ची साडी पाहिजे म्हणून. ते मला काय सुद्धा माहित नाही. ते म्हशी विक आणि मला काय माहित नाही. ते पैसे घेऊन ये आणि मला शॉपिंगला 50,000ची साडी पाहिजे म्हणजे पाहिजेलच. कोंबड्याची टांग तुझी. चल आज तुला साडी घेऊनच देतो. चल चल पटकन. गाडी तर घे अगोदर. तुझ्या बापाने दिली होती की मला गाडी.
माझा बाप तुला गाडी द्यायला, गाडी घेण्यासारखा जरा तोड तर कर तुझं. अहो पप्पा, मी पण येणार आहे. अहो, मी दिवाळीच्या शॉपिंगची चिठ्ठी तयार करून आणलो नाही की. ती काळजी करू नकोस तू, मला माहित आहे सगळं काय काय घ्यायचं असतंय ते. तुमचं ठेवा तुमच्याकडेच, मला काय काय पाहिजे तुम्हाला सांगतो बघा. बोंबल, काय काय घेणार? माझ्यासाठी पहिला घ्या पायातले पट्ट्या, नंतर घ्या मला मस्तपैकी एक सोन्यातला गळ्यातला हार, आणि बघा माझ्यासाठी बांगड्या घ्या, बांगड्या सोन्याची. बास काय, आणखी काय पाहिजे? होयच की, आणखी एक विसरलोच की मी, माझ्या नाकातली नथनी मोडली आहे बघा, ते एक घेऊन द्या मला. नाकातली नथनी कशाला, डोक्यात घालायला तुझ्या देतो की फुलांचा हार. दिवाळी साजरी करत्या म्हण, दिवाळीची शॉपिंग करत्या म्हण. दिवाळीची शॉपिंग तुला दिवाळीसाठी करायची आहे की मला लुबाडण्यासाठी करायची आहे? अहो रागावताय कशाला, वर्षातून एकदा तर येते दिवाळी, तेवढेच तर शॉपिंग करायला मिळते आम्हाला पण. करून द्या की जरा, मस्तपैकी एक 50,000ची साडी घेऊन द्या मला. माझे आणखी काही सुद्धा माझी इच्छा नाही. एवढी सगळी तुझी डिमांड आहे, मला तर किडनीच विकायला लागेल. काय झालं मग, विकून टाका की, एका किडनीवर पण माणूस जगू शकतो. चल तर मग कोंबड्याची टांग, तुझीच किडनी विकून टाकतो.